नमस्कार. या विशेष विश्लेषणात आपले स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक ऐतिहासिक प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. हा प्रवास आहे 7व्या शतकातील एका अत्यंत अभ्यासू आणि अचूक अभ्यासकाचा, ज्याचं नाव होतं यीजिंग. यीजिंगने आपला 25 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास चीन, भारत आणि आग्नेय आशिया यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा बनण्यासाठी कसा वापरला, हे आपण आज सविस्तर समजून घेणार आहोत. इतिहास म्हटलं की सहसा आपल्याला मोठे राजे, त्यांची साम्राज्य आणि राजकीय घडामोडी आठवतात. पण या राजकीय कथांना बाजूला सारून प्राचीन भारतातील मठांमधील दैनंदिन जीवन आणि प्रत्यक्ष शिक्षण व्यवस्थेचं अत्यंत बारकाईने दस्तऐवजीकरण करण्याचं काम एका भिक्खूने कसं केलं, हे आज आपण उलगडून पाहूया. हा भिक्खू केवळ एक प्रवासी नव्हता, तर तो एक भाषाशास्त्रज्ञ, अनुवादक आणि खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राजदूत होता. तर या प्रवासाचा पहिला भाग आहे अस्सल ग्रंथांचा शोध आणि बौद्ध धर्माच्या मूळ स्रोताचा प्रवास. 7व्या शतकात चीनमध्ये एक मोठी अडचण होती. तिथे उपलब्ध असलेले बौद्ध धर्मग्रंथ अपूर्ण होते आणि त्यांचं भाषांतरही बऱ्यापैकी विसंगत होतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिकवण समजून घ्यायची असेल तर थेट मूळ स्रोताकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यासाठी भारतात येऊन जन्मस्थानाला भेट देणं, संस्कृत शिकणं, थेट भारतीय गुरूंकडून ज्ञान घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अस्सल हस्तलिखिते मिळवणं, हाच एकमेव मार्ग यीजिंगला योग्य वाटला. आणि इथेच विनय या संकल्पनेचा संदर्भ येतो. विनय म्हणजे नेमकं काय? तर बौद्ध भिक्खूंसाठी आखून दिलेले शिस्तीचे आणि वर्तणुकीचे कडक नियम. यीजिंगचं संपूर्ण लक्ष याच विनयवर केंद्रित होतं. याच शिस्तीच्या नियमांबद्दलची मूळ हस्तलिखिते गोळा करणं आणि अस्तित्वात असलेल्या भाषांतरांची सत्यता पडताळून पाहणं, हे त्याच्या मोहिमेचं मुख्य ध्येय होतं. आता पाहूया या प्रवासाचा दुसरा टप्पा, सागरी मार्गावरून केलेला प्रवास आणि 671 मधील ती ऐतिहासिक सुरुवात. इसवी सन 671 मध्ये यीजिंगने चीनमधील ग्वांगझू येथून अत्यंत धाडसी मार्ग निवडला. जर आपण झुआनझांगच्या मध्य आशियातून जाणाऱ्या जमिनीवरील मार्गाशी याची तुलना केली तर यीजिंगचा आग्नेय आशियातून जाणारा सागरी मार्ग अतिशय वेगळा आणि आव्हानात्मक होता. यावरून त्या काळी पूर्व आणि दक्षिण आशियाला जोडणारे किती सक्रिय सागरी मार्ग अस्तित्वात होते हे लगेच लक्षात येतं. हा काही छोटा प्रवास नव्हता. या 25 वर्षांच्या प्रचंड मोठ्या मोहिमेचा कालक्रम खरोखरच थक्क करणारा आहे. या प्रवासाची सुरुवात एका अतिशय विचारपूर्वक केलेल्या मुक्कामापासून झाली. भारतीय उपखंडात पोहोचण्यापूर्वीच त्याने हा अत्यंत महत्त्वाचा थांबा घेतला होता. भारतात पोहोचण्यापूर्वी यीजिंगने श्रीविजया या आग्नेय आशियातील प्रमुख केंद्रात मुक्काम केला. खरं सांगायचं तर हे जणू काही एखाद्या मोठ्या परीक्षेपूर्वीचं प्रिपरेटरी स्कूल किंवा पूर्वतयारीचं केंद्रच होतं. तिथे त्याने संस्कृत व्याकरणाचा पाया पक्का केला आणि प्रगत अभ्यासाची पूर्ण तयारी केली. भारतात जाण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी अशा ठिकाणी वेळ घालवणं अत्यंत फायदेशीर ठरतं, असा ठाम सल्ला त्याने इतर अभ्यासकांनाही दिला होता. यानंतर सुरू होतो तो तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, नालंदा विद्यापीठातील जीवन आणि ज्ञानाचा शोध. श्रीविजयाहून पुढे ताम्रलिप्ती या बंदरावर पोहोचल्यानंतर त्याचा हा प्रवास अखेर तत्कालीन जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठात पोहोचला. आणि तिथे त्याने किती काळ व्यतीत केला? तब्बल 10 वर्षे. विचार करा, एका अनोळखी देशात आणि नव्या भाषेत सलग 10 वर्षे संशोधनात पूर्णपणे झोकून देणं, ही खरोखरच मोठी तपश्चर्या आहे. तिथे अभ्यासाचा आवाका प्रचंड मोठा होता. शेकडो हस्तलिखितांच्या अचूक प्रती तयार करण्यापासून ते तिथल्या आघाडीच्या बुद्धिमंतांसोबत औपचारिक वादविवादांमध्ये भाग घेण्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कामं त्याने केली. नुसते धर्मग्रंथ नाही तर संस्कृत व्याकरण, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि दैनंदिन कर्मकांडांचाही अतिशय सखोल अभ्यास तिथे केला गेला. या 10 वर्षांच्या प्रदीर्घ तपश्चर्येतून मिळणारा संदेश अगदी स्पष्ट होता. तो असा की बौद्ध धर्माचं सर्वात अस्सल ज्ञान मिळवायचं असेल तर त्याच्या उगमस्थानी म्हणजे भारतात येऊनच अभ्यास केला पाहिजे. कारण त्या काळात संस्कृत ही केवळ एक भाषा उरली नव्हती, तर ती एक प्रमुख आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भाषा म्हणून काम करत होती. आता वळूया चौथ्या भागाकडे, मठातील दैनंदिन जीवनाचं दस्तऐवजीकरण. इतर अनेक प्रवासी जेव्हा राजे आणि त्यांच्या युद्धांच्या नोंदी ठेवण्यात मग्न होते, तेव्हा यीजिंगने मात्र एक वेगळाच दृष्टिकोन स्वीकारला. फाहियान आणि झुआनझांग या आधीच्या प्रवाशांची तुलना केल्यावर हे प्रकर्षाने जाणवतं की झुआनझांगने जिथे राजकीय भूगोलावर लक्ष केंद्रित केलं, तिथे यीजिंगने पूर्णपणे मठातील व्यावहारिक शिक्षण आणि प्रत्यक्ष जीवनावर प्रकाश टाकला. त्याने मठांमधील अभ्यासाचे अचूक वेळापत्रक, भोजनाचे शिष्टाचार आणि भिक्खूंच्या शिस्तीची कठोर रचना या सर्वांचे अत्यंत बारकाईने दस्तऐवजीकरण केले.
ध्यान कसं केलं जातं, ग्रंथांचं पठण कसं होतं, या सर्व सूक्ष्म नोंदीच हेच ईजिंगचं इतिहासासाठी असलेलं सर्वात मौल्यवान योगदान आहे. पण हो, इथे एक गोष्ट नक्कीच लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्या या नोंदींच्या काही मर्यादाही आहेत. यिजिंगचा दृष्टिकोन काटेकोरपणे केवळ मठांपुरता मर्यादित होता. त्यामुळे त्या काळातील व्यापक धर्मनिरपेक्ष समाज किंवा राजकीय प्रशासन याविषयी फारशी माहिती त्याच्या लिखाणातून मिळत नाही. आणि आता 5वा व शेवटचा भाग, प्राचीन भारतीय इतिहासाचे जतन. भारतात जवळपास 25 वर्ष घालवून आणि प्रचंड ज्ञान मिळवून इसवी सन 695 मध्ये जेव्हा तो मोठ्या सन्मानाने चीनला परतला, तेव्हा त्याच्यासोबत ज्ञानाचा मोठा खजिना होता. त्याने मायदेशी परतल्यावर अनेक बौद्ध ग्रंथांचे चीनी अनुवाद केले आणि स्वतःचे ग्रंथ लिहिले. या प्रचंड कामामुळेच प्राचीन भारतीय ज्ञान आणि विचार पुढील अनेक शतके पूर्व आशियाई लोकांसाठी सुरक्षित झाले. आधुनिक जगातही या नोंदी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इतिहास असो, बौद्ध धर्माचा अभ्यास असो, भारतविद्या किंवा सुरुवातीच्या काळातील सागरी मार्गांचा अभ्यास असो, यिजिंगच्या कामामुळे आजच्या अभ्यासकांना वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रांमध्ये आजही मोठी दिशा मिळते. आपला हा ऐतिहासिक वारसा मागे सोडताना यिजिंग एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. प्राचीन काळातील हे एकमेकांशी जोडलेले सागरी आणि ज्ञानमार्गांचे जाळे कसे निर्माण झाले असेल, आणि याच प्राचीन जाळ्याने आजच्या या जागतिकीकरणाच्या आणि आंतरराष्ट्रीय ज्ञानदेवाणघेवाणीच्या जगाचा पाया कसा रचला असेल, हा विचार नक्कीच आपल्याला इतिहास अधिक खोलात जाऊन समजून घेण्यास प्रवृत्त करतो. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल आणि या प्रवासात सोबत असल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.